गडिंग्लज तालुक्यातील महागाव येथील घंटीचा झरा परिसरात सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहामागचं रहस्य अखेर उलगडलं आहे आणि या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। सुरुवातीला हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। मृतदेहाची अवस्था पाहून विविध तर्कवितर्क लावले जात होते, मात्र पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले धागेदोरे, तांत्रिक पुरावे आणि सायबर विश्लेषणाचा बारकाईने अभ्यास केला आणि समोर आलं धक्कादायक सत्य। हा अपघात नव्हता तर थंड डोक्याने आखलेला खून होता। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृत महिलेची ओळख सुनीता संजय केसरकर वय 40 राहा भडगाव अशी पटली। घटनास्थळी तिचा मोबाईल आणि दागिने गायब असल्याने संशय अधिक गडद झाला। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुप्त माहिती, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला आणि अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला। प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय 24 राहा भडगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चौकशीत आरोपीने अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 18 जानेवारी रोजी निर्जन ठिकाणी नेऊन गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे। इतकंच नाही, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढ्यात टाकून वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा बनाव रचल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। मात्र पोलिसांच्या सतर्क आणि शिताफीच्या तपासापुढे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक आणि सायबर विभागाचे आतिश मेहंत्रे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीसाठी हजर करण्यात येणार आहे। पुढील तपास सुरू आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा बनाव करून खून लपवण्याचा प्रयत्न, पण सत्य कितीही दडवण्याचा प्रयत्न केला तरी ते समोर येते। कोल्हापूरहून मुरलीधर कांबळे, कोल्हापूर।